रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून मोटरसायकल चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणत एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी विनायक बजरंग खुटाळे वयवर्ष 32 राहणार अभिनंदन कॉलनी शिंदेमळा सांगली याला अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे। या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी, एक संशयित इसम चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी सांगलीतील उद्योग भवन परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, सतीश माने आणि पोलीस शिपाई विक्रम खोत यांना माहितीदाराकडून मिळाली होती। त्यानुसार पथकाने उद्योग भवनासमोरील रस्त्यावर सापळा रचून विना नंबर प्लेटच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलजवळ थांबलेल्या संशयितास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपली नावे विनायक बजरंग खुटाळे असे सांगितले। मोटरसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने अधिक चौकशी करण्यात आली असता त्याने सांगलीतील बभान हॉस्पिटल समोरून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। तसेच सांगलीवाडी आणि मिरज एसटी स्टँड परिसरातून आणखी 2 मोटरसायकली चोरी केल्याचेही त्याने कबूल केले। तपासादरम्यान 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी आरोपीकडून 50,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस, 55,000 रुपये किमतीची आणखी एक हिरो स्प्लेंडर प्लस आणि 50,000 रुपये किमतीची सिल्वर रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार विनायक खुटाळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।